या ठिकाणी जर काही परिवर्तनच होणार नसेल, जर काही फरकच पडणार नसेल, त्यांनी पंजा असलेला तिरंगा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची आणि परिवर्तन करून आपण परिवर्तनात आलो की भगवा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची. एवढा जर फरक पडणार असेल तर या ठिकाणी अशा प्रकारच्या सत्तेकरता जनतेनं कौल आपल्याला दिलेला नाही. अरे हा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रह कशावर होता? तो प्रामाणिक पारदर्शितेवर होता. अरे तुमचं आणि आमचं नातं काय आहे? तुमचं आणि आमचं नातं हिंदुत्वाचं आहे. तुमचं आणि आमचं नातं छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भाषणापुरतं मर्यादित ठेवायचे आणि त्यांच्याच नावाने खंडण्या वसूल करायच्या. अशा प्रकारे जर चालत असेल तर छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार हा या ठिकाणी कोणालाच मिळू शकत नाही.